एखादा एक सुद्धा दिसत नाही तुम्ही. मोबाईलवर कमेंट्स आलेत का बघ. आले की हा. आले की सगळ्यांना येऊ दे, सगळ्यांना येऊ दे. नाही नाही नाही. नमस्कार. मी उषा भोसले माय मराठी या सर्वात मोठ्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते. खर तर कवितेच्या फेसबुक पेजवर मला आमंत्रित केलं हा माझा खूप मोठा बहुमान आहे. कवितेच्या पेजचे जनक माननीय राजासाहेब कदम सर यांचे मी खूप खूप आभार मानते. आपण सर्वजण माझ्यासोबत आहातच. इथे या पेजवर अनेक मान्यवर येऊन गेले, मोलाचं मार्गदर्शनही करून गेले आहेत. मला बालपणापासूनच काव्य लिखाणाची आवड आहे. माझा फुले वेचिता हा काव्यसंग्रह रसिकांच्या पसंतीला उतरला आहे आणि अजून 3 काव्यसंग्रह व सासूसून हे माझं लाडकं पुस्तक प्रकाशनासाठी तयार आहे. मला निसर्गाची खूप आवड आहे. फुले पाने नद्या डोंगर झाडे यांच्यात रमता रमताच मी कविता लिहायला लागले. समाजातील मन हेलावून टाकणाऱ्या घटना उघड्या डोळ्यांनी बघताना मन विषण्ण झाले व पेटून उठले आणि मी लिहित गेले. एवढंच काय ते. मला इथे लाईव्ह आलेले दिसत आहेत. कदम सर आहेत. नयन राजेमाने आपलंही इथं स्वागत आहे. मला शालेय जीवनापासून काव्य लिहिण्याची आवड आहे. मी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतूनच काव्य लिहायला लागले. तात्यासाहेबांना मी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम. नाशिकच्या वास्तव्यात अनेक रसिकांना ऐकण्याचा अनेक साहित्यिकांना ऐकण्याचा मला योग आला. त्यात प्राध्यापक शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, देगलूरकर महाराज, शांता शेळके, इंदिरा संत असे अनेक जण येऊन जात असत. मी स्त्री मंडळ नाशिक येथे सेक्रेटरी असताना आम्ही मैत्रिणींनी मिळून पल्स पोलिओ प्रबोधनासाठी आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले. महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेट बनवून संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य केंद्रावर वितरित केल्या. तेव्हा गाड्यांवर स्पीकर लावून प्रबोधन केले जाई. आमचा आवाज असा रस्त्यांवर गाड्यांवरून ऐकताना आम्हाला खूप मजा वाटे. आणि खरं तर ते सिनेमातल्या गाण्यांवर ते आम्ही नभोनाट्य बसवलेलं होतं. खूप मजेशीर गाणे होते. जसं की लबाड लांडग ढोंग करते, लस पोलिओची प्यायला हो म्हणते. परत मध्ये थोडा संवाद आणि एक आजोबा म्हणतात, पाठीन घोंगड घेऊ द्या किर, तुमच्यात सामील होऊ द्या किर. असं त्या नभोनाट्याचं स्वरूप होतं. मग काही बायका म्हणतात, 3 वर्षाच्या श्यामाला घेऊन या, 2 वर्षाच्या राणीला घेऊन या. असं ते प्रबोधनाचं आम्ही अतिशय सुंदर असं नभोनाट्य तयार केलं होतं. नाशिकच्या काळामध्ये आणखी एक कायम आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे नाशिक सेंट्रल जेलमध्ये आम्ही कैद्यांसाठी एक कार्यक्रम केला होता. त्याचे लिखाण माझेच होते. खरं तर त्या दिवशीचा कार्यक्रम खूपच भावनिक झाला. संपूर्ण हॉल अक्षरशः अश्रूंनी भिजला होता. तेव्हा प्रवीण दवणे सर जेलचे मुख्य अधिष्ठाता होते. त्यांच्या समोर किरण बेदींच्या कार्याचा आदर्श होता. त्या किरण बेदींच्या प्रेरणेतूनच त्यांनी कैद्यांना खूप सुविधा देण्याचे प्रयत्न केले आणि कैद्यांनी आम्हाला पत्र लिहावे अशी कैद्यांना परवानगी दिली. झाले. रोज 10 ते 15 कैद्यांचे पत्र येऊ लागले. त्या पत्रात कविता व चित्र रेखाटलेले असत, तेही लाल व निळ्या रंगाच्या पेनने.
पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रावरच ते आम्हाला पाठवत असत. 150 कैद्यांनी आमच्यावर कविता लिहून पाठवल्या. प्रत्येक पत्र वेगळं असे, विविध बोली भाषा असे, पण त्यात शेवटचं वाक्य मात्र एकच ठरलेलं होतं. प्यारी उषा बहन जी, जेल से बाहर आने के बाद आपको जरूर मिलूंगा. झालं. माझे पतिदेव हादरले. म्हणाले, इथे रोज कैद्यांची रांग लागेल. नंतर जेलरला सांगून पत्रे बंद केली. ती पत्रे मी आजही जपून ठेवली आहेत. ती पत्रे वाचून मला आजही सावरकरांची आठवण येते व नकळत अश्रू ओघळतात. वर्तमानपत्रांनी हा कार्यक्रम खूपच उचलून धरला. त्या कार्यक्रमाने मला खऱ्या अर्थाने लिहितं केलं. त्यानंतर देशदूतमध्ये आरोग्य व सौंदर्य या सदरात माझी लेखमाला सुरू झाली. त्यात कैद्यांच्या कथा व्यथा ऐकताना माझ्या मनाचा थरकाप उडे. त्या कैद्यांच्या अश्रूंच्या थेंबा थेंबाचं मोल माझ्यासाठी खूपच अनमोल आहे. माझी पहिली कविता आपल्या समोर ठेवते. या ठिकाणी अपर्णा काळे आलेल्या आहेत. स्वागत मॅडम. निलिमा देशमुख दिसत आहेत. नयन राजमाणे आणि दिगंबर हे दिसत आहेत. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. मी माझी पहिली कविता आपल्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे अर्थातच थेंब थेंब. आम्हा बायकांचं जीवन कसं थेंबा थेंबाने बहरत असतं हे आमच्या काडी काडी जमवून संसार करण्याच्या स्वभावातून दिसतं. आमची भरारी आशा आकांक्षा खूप छोट्या आहेत. आम्हाला कणभरातून मनभर व्हायचं असतं, एवढंच. कणाकणांनी भरायचं असतं, थेंबा थेंबांनी साठायचं असतं आणि थेंबा थेंबातून बहरतही जायचं असतं. कविता घेते. शीर्षक आहे थेंब थेंब. थेंब थेंब साठता मी तळे झाले, तळेमळे सरिता मी समिंदर झाले. मूककळी फुलता मी फूल झाले, फूल फुले वेचिता मी पुष्पहार झाले. कनकन माती मी वीट झाले, वीट वीट भिंत मी महाल झाले. धागा धागा कातता मी तागा झाले, ताग्यात धागा विणिता मी शेला झाले. शब्द सुमन गुंफता मी ओवी झाले, ओवी गीत अभंग मी गाथा झाले. अशा छोट्या छोट्या अशा आमच्या असतात. ज्ञान ज्ञान ऐकता मी ज्ञानराज झाले, ज्ञानराज माऊली मी ज्ञानेश्वरी झाले. लेक एक लाडकी मी बहीण झाले, बहीण सून पत्नी मी माता झाले. पाटील सर आलेले आहेत. पाटील सर, आपलं मनापासून स्वागत. माता, एक स्त्री, हे स्त्रीत्व सांभाळणं सोपं नाही. अगदी लहान वयापासूनच ते पेलावं लागतं, निभवावं लागतं. घरात सारख्या वयाची छोटी भावंड मुलगा व मुलगी असते. मुलगा नागडा फिरला तर चालतो, पण मुलीला लगेच कपडे घातले जातात. हे आमचे संस्कार आहेत. हीच जर वागणूक आईने मुलाला दिली तर सगळं ठीक होईल. स्त्री पण आपोआप जपलं जाईल, बाई पण मिरवणं सोपं होऊन जाईल आणि स्त्री सुरक्षित राहील. स्त्री असल्याचा तिला अभिमान वाटेल. कवितेचं शीर्षक आहे बाईपण मिरवता. माझं बाईपण मिरवता मिरवता, मन थकले पाय टाकता टेकता. कणभर शुल्लक सुखासाठी मनभर स्वप्ने गाठता गोठता. मन धजेना स्वतःला बाई म्हणायला, घाबरते बाबागिरीच्या लंगड्या लांडग्याला. बालपणी ही रांगला कृष्ण नागडा,
तेव्हाही मी झाकल्या बाईपणाच्या खानाखुना. मर्दानगी गाजवत रिचवल्या घागरी मदिरेच्या, तेव्हाही मी लपवत होते साक्षात अमृताला. भेसूर गर्जनेने बसल्या कानठाळ्या, तेव्हाही मी लपवली साध मंजूळ अंतर्मनाची. हावऱ्यासारखा गिळलास घास तोंडचा, तेव्हाही मी पकडले घट्ट पिल्लांसह घरदार. अकांड तांडव केलेस पाहून मला हजारदा, तेव्हाही मी सावरलं स्वतःस पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा. हा माने सर. होय होय. कविता एखाद्या तरुणासारख्या असतात, तरुणीसारख्या असतात, तर कधी त्या लहान बाळासारख्या हट्टी होऊन रुसून बसतात. कवितांचाही एक मूड असतो. मूड प्रमाणे त्या आपले रंग बदलत असतात. माझ्यासारख्या कवयित्रीला त्या एखाद्या प्रिय मैत्रिणीसारख्या असतात. कवितेसोबत रमून जाते आणि ती प्रिया माझी खूप लाडकी होऊन जाते. शीर्षक आहे ओवी. ओवी रुसून बसली, शोधता कुठे ना दिसली. शब्दांनी मारल्या हाका, ओवी न सोडी हे का. आळवून थकले सूर, कुठे जुळे ना तार. तबला मृदंग ढोलकी, ताल सुरात नसे एकी. पेन गोडवे गाई, गोठून बसली शाई. शब्दास अर्थ कळेना, ओठास ओठ जुळेना. झंकार मुक्त छेडीना, ओवी विना चैन पडेना. दिवस रिकामे जाती, थकल्या मुक्या राती. गाणे हसले गाली आणि ओवी नाचत आली. आम्हा कवयत्रीला कवितेशिवाय आणि ओवीशिवाय चैनच पडत नसतं. स्त्री मनाचा अंत लागत नाही असं म्हणणं पुरुष वर्गाचं असतं. पण स्त्री ही आरशासारखी असते. जसं आहे तसंच दिसतं. ती पाण्यासारखी पारदर्शक असते. सगळ्यात मिळून मिसळून जाते. तिलाही वाटत असतं की आपलं काय अस्तित्व आहे, मी काय आहे, मी एक माणूस म्हणून तरी काय आहे, असे अनेक प्रश्न तिला सतावत असतात, ज्याचं उत्तर तिला ठाऊक असतं. हा, उमा व्यास नमस्कार. निलिमा देशमुख आपलं स्वागत आहे. जी कविता घेते, शीर्षक आहे मी. मीही एक मनुष्य, मलाही माझं आयुष्य रेशमी बंधाची ताई. ताणुल्या जीवाची आई, रंग भरला तर रागिनी, दिवचली कुणी तर नागिनी. संसारासाठी जादूची छडी, बिघडली तर पापाची घडी. सजली सवरली तर सेज आणि कडाडून उठली तर वीज. माझं जगणं एक राज, माझं जगणं एक राज, राखली तरच लाज. संसारासाठी धडपड, वेळ पडल्यास थप्पड. वाचणाऱ्यांची मी गीता, खरे तर मी जिवंत चिता, मी जिवंत चिता. एक स्त्री, तिचा अंतरात्म्याचा आवाज, तिची भावना दुखावली गेल्यास तीही पेटून उठते. पण दुसऱ्याच क्षणी ती भानावर येते. तिला माहीत असतं तिच्याशिवाय सृष्टीचं हिरवेपण नाही. त्याला ती जपते. त्याच्याशिवाय तिचंही पूर्णत्व नाही. तोही तिला जपत असतो. तिच्या असण्याची जाणीव तिला करून देतो. सखे, तूच सर्व काही आहेस माझ्यासाठी व साऱ्या सृष्टीसाठी. तूच तर आहेस ग, असं तिचा सखा तिला म्हणत असतो. सुरेखा येवले, धन्यवाद. आपलं स्वागत आहे. खरं तर मला कॉमेंट्स बघणं थोडंसं अवघड जातंय. तरी जसं जमेल तसं मी बघत आहे. शीर्षक घेते, तूच तर. तिचा सखा तिला अळवतोय.
पाखरांची भरारी, आसमंत बेदणारी, पंखांना बळ देणारी तूच तर आहेस. सृष्टीचं सजीवपण, शतकोटींचं जगणं, पहिला श्वास देणारी तूच तर आहेस. दिव्य शक्तिपीठ, जगाची उलथापालथ, शक्तीस पोचणारी तूच तर आहेस ग. आता एवढं शाबासकी दिल्यानंतर आम्ही स्त्रिया वितभर म्हणलं तर हातभर पळू. होरपळतेस, घुसमटतेस दूषणांच्या आगीत, प्रसव वेदना रेटणारी तूच तर आहेस. अश्रुत बुडतेस, मरूनही जगतेस, अमृत पाजणारी तूच तर आहेस. तूच तर आहेस. प्रत्येक स्त्री पुरुष आपल्या कुटुंबाचं भलं चिंतित असतात. ईश्वराला कुटुंबाच्या सुखाचं साकडं घालत असतात. उद्देश दोघांचाही एकच असतो, कुटुंबाचं हित, कुटुंबाची प्रगती. पेरणी केलेलं बीज उगवण्यासाठी दोघेही आतुरतेने वाट बघत असतात. ती मात्र खूप आतुर असते, भावनिक असते. ती मनाला म्हणत असते, अगदी आतुरतेने वाट बघते. ती श्रद्धाळू असते, पण अंधश्रद्धाळू कधीच नसते. ती मनाला म्हणते. कवितेचं शीर्षक आहे उगवण्यासाठी. कदम सर, आपले खूप खूप धन्यवाद. सगळं व्यवस्थित चाललंय आहे ना? आवाज वगैरे माझा येतोय व्यवस्थित असं मी गृहीत धरते. हा, डॉक्टर हुकिरे इथे आलेले आहेत. धन्यवाद सर. शीर्षक आहे उगवण्यासाठी. माहित आहे ग तुला, हळदी कुंकवाने कधी सौभाग्य फुलणार नाही, तरीही अंतरात्म्यात तू प्रतीके जपतेस घरपणाचे. माहित आहे तुला, फुलांनी सजून दगडातला देव बोलणार नाही कधीच, तरीही सुगंधी श्वासाने सजीवपण जपतेस सृष्टीचं. माहित आहे तुला, उपास तापास करून तना मनाला शक्ती येणार नाही, किंवा कोणी शक्ती बहाल करणार नाही, तरीही अंतरीच्या शक्तीला आवाहन करतेस कुटुंबासाठी. माहित आहे ग तुला, पोटी भरून स्त्रीत्वाचं दुःख काळजाचं भरणार नाही, तरीही शतकोटीचं बीज रुजवतेस अंतरात, रुजवतेस उगवण्यासाठी. उगवण्यासाठी. दोघांशिवाय जीवाची निर्मितीच होऊ शकत नाही, हे सत्य आहे. गाडीच्या दोन्ही चाकांचं एकच काम आहे, गाडी नीट ओढणं. एका चाकाची कुरबुर सुरू झाली की गाडी डगमगते, हेलकावते, कासावीस होते. जीव कासावीस होत असताना, त्याला डगमगताना ती त्याला सावरते. तिचं मन तिला समजावत असतं, बाई तू गप्प बस ग. ती पेटूनही उठते व पुन्हा शांत होते, गप्प बसते. हे सगळं ती का करत असते? संसारासाठी, दोघांच्या पिल्ल्यासाठी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गप्प बस ग. स्त्रीचा अंतरात्म्याचा आवाज तिला स्वतःलाच सांगत असतो गप्प बसण्यासाठी. प्याल्यात बुडाला तो कर्ज तुझ्या माथी, लेकरांसह जगतेस तू, कारण रक्त तुझं आहे. बाई तू गप्प बस ग. झिंगाट चोरटा तो, ज्ञान अज्ञान विकून खातो, जुंपली कामास तू, कारण इथं अडाणीबाई जुंपलेली नाहीये. जुंपली कामास तू, कारण शिकलेली तू आहेस. बाई तू गप्प बस ग. संशयाने पछाडला राम, जानकीस लाथाडले, अग्निसाक्षी देतेस तू. अग्निसाक्षी देतेस तू, कारण पतिव्रत तुझं आहे. इथं पतिव्रत हा शब्द तिने घेतलेल्या व्रतासाठी वापरलेला आहे. बाई तू गप्प बस ग. जुगार हरला तो, पणास तुझ लावले, सभेत मुक्या बहिऱ्या,
भीक मागतेस तू, कारण पती पाच तुला आहेत. पती पाच म्हणजे त्या बाईची पाच व्रत, नियम, या अर्थाने मी इथं हा शब्द वापरलेला आहे. कारण पती पाच तुला आहेत. बाई तू गप्प बस ग. संसार मोडतो तो, आहुती तुझी जाते. शिक्षा भोगतेस तू, कारण सती सावित्री तू आहेस. बाई तू गप्प बस ग. बाई तू गप्प बस ग. अ, आवाज स्पष्ट आहे असं कदम सर म्हणतात. धन्यवाद सर. थोडा कमी आवाज करू का? व्यसन घातक आहे हे पाकिटावर लिहिलेलंच असतं. पाकिटावर लिहिलेलं असतं आरोग्यास घातक आहे हे कळतं, पण वळत नाही. त्याचंही मन त्याला व्यसनापासून दूर जाण्यास सतत सांगत राहतं. नको व्यसन, आता थांब. अनेकदा व्यसनाची त्याला किळसही येत असते. व्यसन आपल्यासाठी व कुटुंबासाठी किती घातक आहेत याची त्याला जाणीव होते. त्याचं मन त्याला सांगत असतं. उरलेली सिगारेटची पाकिट तो फेकून देतो आणि मनाचा पक्का निर्धार करतो. फुकिरे सरांचं बरंच लिखाण व्यसनावर आहे. फुकिरे सर जाणतात. कवितेचं शीर्षक आहे थांब जरा. थांब जरा तू विचार कर, मृत्यूला आत्ताच दूर कर. झुरके मारीशी क्षणाक्षणांनी, जळेल जीवन कणाकणांनी. थांब जरा तू विचार कर, मृत्यूला आत्ताच दूर कर. व्यसनास नाही माफी होणार, नौकर असो वा सरकार. थांब जरा तू विचार कर, मृत्यूला आत्ताच दूर कर. फुफ्फुसावर येईल कॅन्सर फुफ्फुसावर होईल कॅन्सर स्वार. हृदय तडफडेल होऊन बेजार. यमास जाईल मृत्यूची तार, शरीर देईल मृत्यूला होकार. थांबव जरा तू विचार कर, मृत्यूला आत्ताच दूर कर. बायको मुले कोसळेल घरदार, कोवळ्या पुत्रावर तिरडीचा भार. थांबव जरा तू विचार कर, मृत्यूला आत्ताच दूर कर. माझ्या कविता पुरुष वर्गानेही ऐकाव्यात असा माझा अट्टहास असतो. स्त्री काय अटापिटा करते हे स्त्रिया तर जाणतातच. खऱ्या अर्थाने पुरुषांशिवाय पूर्णत्व नाहीच हे सत्य आहे. समाजात मजूर वर्ग, अशिक्षित वर्ग यांच्या समस्यांचे प्रमाण जास्त आहे. व्यसने त्यांच्यामध्ये जास्त आहेत असं आपल्याला वाटत असलं तरी सुशिक्षितातही व्यसनांचं प्रमाण काही कमी नाही. फरक एवढाच आहे, मजूर वर्ग देशीतून ढोसतात आणि रस्त्यावर पितात, तर सुशिक्षित लोक ढोसत नाहीत, ते पितात. सगळं कसं नीट चाललं आहे तोपर्यंत ठीक असतं, पण एकदा माणूस कोसळला की सावरणं खूप अवघड असतं. जगणं एखाद्या भूकंपासारखं असतं. सारं काही उद्ध्वस्त करून जातं. आपल्या लातूर भागात किल्लारीचा भूकंप आपल्या सगळ्यांना आठवतो. सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या देशातही या भूकंपाचे पडसाद पडलेले होतेच. एका फटक्यात सास्तूर किल्लारी सारखी श्रीमंत सुखसंपन्न गावे जमीनदोस्त झाली. माणूस किती असह्य आहे हे निसर्गाने दाखवून दिलं. आजही कोविड-19 विषाणू आपल्याला तेच दाखवत आहे. तरीही आपण खंबीरपणे राहण्याचा प्रयत्न करत आहोत, जगण्याचा प्रयत्न करत आहोत, सुख शोधत आहोत. किल्लारीचं वैभव व त्यानंतरचं दुःख काय असतं हे आपल्या पेजवर आता बघत आहेत काकी, त्यांना माहिती आहे.
त्या सास्तूरच्या लेक आहेत. एकेकाळी वैभवात गेलेलं त्यांचं बालपण आज फक्त आठवणीत राहिलंय. ते वाड्याचं वैभव, तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला की डोळ्यात पाणी तरळतं. पडके वाडे बघून आपण मागच्या काळात जातो. अशाच एका पडक्या वाड्यात आपण जाऊया. भूकंपामध्ये सगळंच उद्ध्वस्त होतं व त्या वाड्याचा मालक धनी पाटील तो एकटाच शिल्लक राहतो. असंच एकदा फेरफटका मारण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर तो वाड्याकडे फिरकतो आणि वाड्याच्या दाराशी येताच तो कोसळतो आणि त्याला एक 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 आठवणी वाड्याच्या आत आत घेऊन जातात. कवितेचं शीर्षक आहे पडका वाडा. तो पाटील धनी पायरीवर बसतो आणि हळूच उठून आत आत वाड्याच्या शिरतो आणि वाड्याशी बोलतो. काय झालं? किती सांगू खाना खुना मना तुला समजावताना. ही कविता खरं आपण खूप मनापासून ऐकावी, कारण मी मनापासून लिहिलेली कविता आहे. जुन्या पडक्या वाड्यात मन शिरले आत आत. जुन्या पडक्या वाड्यात मन शिरले आत आत. किती सांगू खाना खुना मना तुला सावरताना. धरणी कंपली थरार तिने मोडला संसार. आठवला मागचा काळ किती भाग्याची ती वेळ. पाटील पुढे सरकतात, त्यांना सगळं आठवतं. इथे गोकुळ वाढले भांडे भांड्याला लागले. रोज पंगती जेवल्या गप्पा ओसरी रंगल्या. दिवे पणत्या दिवाळ्या रोज रंगांच्या रांगोळ्या. आणखी थोडं पुढे जातात आणि पुन्हा ते थरथरतात. काठी बाबांची लाडकी कशी पडली एकाकी. काठी बाबांची लाडकी कशी पडली एकाकी. इथे बाळाचा पाळणा उरे उदास खेळना. ताई खेळली अंगणी भाऊ अवखळ स्वच्छ पाणी. इथे धान्याचे अगार फाटला धनिनीचा पदर. तिच्या सह सर्व गेले उरलो एक मी अभागी. उरलो एक मी अभागी. धरणी कंपली कोपली वाडा भिंती माडी खाली. फुटले आरसा खरेपण तुटे दाराचे तोरण. किती जपल्या पाटीत काळ खंजीर घालीत. माझ्या पडलेल्या वाड्या कसा सावरू मी तुला. खोल काळजाच्या खुणा कसा बुजवू बुजेना. नको जगन मेल मन देह उरला काळा पाषाण. देह उरला काळा पाषाण. कदम सर म्हणतायत अनेक पुरुष ऐकतायत. धन्यवाद सर. व्यसनावर बोललं पाहिजे असं रजनीताई म्हणतायत. हो रजनीताई. पाटील सर म्हणतायत जरा तू विचार कर आणि जगण्यासाठी. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा धन्यवाद. पाटलांना जगणं नकोसं झालं तसंच आपल्यालाही बऱ्याच वेळा होतं. जगणं नकोसं वाटलं तरीही ते जगावंच लागतं, कारण जगण्यात अर्थ उरत नाही तरीही जीवनगाणे गावेच लागते. नव्या पिढीसाठी, मातीसाठी, तर कधी कधी स्वतःसाठी. येणारे क्षण नवं काहीतरी घेऊन येत असतात. ते क्षण आपल्याला थांबू देत नाहीत. चालतच राहावं लागतं. जसं आमच्या कवी लोकांच्या कविता असतात. कितीही वाईट चांगल्या प्रसंगातून आम्ही कविता लिहिणं मात्र सोडत नसतो. तसंच जगण्याचंही असतं.
माझी कविता आपल्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे माझी कविता. लगड सर आलेले आहेत. थँक्यू सर. माझी कविता. मातीत पावसाचा गंध हुंगता हुंगता, काळ्या आईच्या पदरा आड दडता दडता, उगवून अलगद आली माझी कविता. निद्रेत गाढ भरल्या हलकेच लोळता लोळता, स्वप्नांच्या पंखावर हळुवार उडता उडता, पहाटेच जागी झाली माझी कविता. ओल्या कळ्या फुले ओटीत वेचता वेचता, मोहरले मन गंधात पाकळ्या उमलता उमलता, वेणीत गजरा झाली माझी कविता. चकुल्याच्या लढीवाळ्या डोळ्यांशी बोलता बोलता, दाऊन वाकुल्या खटाळा बोबडे बोल ऐकता ऐकता, घुंगूर वाळ्यातून बोलली माझी कविता. केशरात उगवतीच्या रंगले प्रभाकरा शोधता शोधता, दाही दिशांनी पाखरे भुपाळी सांडता सांडता, हृदयात थुई थुई नाचली माझी कविता. शब्द ओवी अक्षर लपंडाव खेळता खेळता, हरून मीच नतमस्तक झाली गूढ उकलता उकलता, माझी मलाच कळेना माझी कविता. हा हो किरे सर, धन्यवाद. हो सर. प्रेम कविता घेणार आहे. आता आपण थोडं दुसरीकडे वळूया. युरोपला जाऊया. खरं तर माझ्या कविता गिरे सर आणि आपल्या सगळ्यांनाच सांगते, मी माझ्या निसर्ग कविता खूप आहेत, पण इथं मी त्या घेणार नाही आहे जास्त. आता आपण युरोपला फेरफटका मारूया. पुढची कविता आहे जर्मनीची. माझ्या नातीच्या जन्माच्या निमित्ताने आम्ही पती पत्नी जर्मनीला गेलो होतो. तिथलं स्वच्छ सुंदर वातावरण, निसर्गाची स्वर्गीय देण, पूर्ण डेव्हलप झालेलं जगातलं सर्वात सुंदर असं स्वर्गच. माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली. त्या हॉस्पिटल नदीच्या काठावर होते. त्या हॉस्पिटलला जायला एक शॉर्टकटचा पायवाटेचा रस्ता होता. आम्ही दोघे पती पत्नी या रस्त्याने जात असू. या कवितेत जर्मनीचे वर्णन आहे. आपल्यापैकी बरेच जण युरोपला जाऊन आलेले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं चित्र नक्कीच उभं राहणार आहे. या कवितेमध्ये काही जर्मन शब्द आहेत. ओमा म्हणजे आजीला ओमा, आणि ओपा आजोबा, डोम हा चर्च साठी शब्द वापरलेला आहे. आणि छान छान म्हणायचं असेल तर शोन शोन असं जर्मनी लँग्वेज मधून म्हटलं जातं. शैलजा इथे आली आहे. शैलजा, तुझं मनापासून स्वागत. खरं तर खूप हलकी फुलकी ही कविता आहे. ओमा ओपा कवितेचं शीर्षक आहे स्टार इज बॉर्न. ओमा ओपा जंगलातून फिरत होते छान, नदी काठून आवाज आला स्टार इज बॉर्न. डोम पुढे वेलकम पेंटिंग करत होतं कोण, झाडा वेलींना फुले आली खूप खूप शोन. राईन काठी अवतरली, राईन म्हणजे तिथली नदी आहे, राईन काठी अवतरली स्वर्गीय देन, नदी काठून आवाज आला स्टार इज बॉर्न. ट्युलिप्सची रांगोळी अंथरली कोण, नदी काठून आवाज आला स्टार इज बॉर्न. पापांनी देशोदेशी फिरविले फोन, काका मावशी गात होते कोणाचे गुणगान, नदी काठून आवाज आला स्टार इज बॉर्न. एखाद्या कळीचं, एखाद्या चिमुकलीचं परदेशात आगमन झाल्यानंतर इंडियात काय हालचाल होते ते आपण बघूया. इंडियातले लोक तयारीला लागलेत. पणजीने शिवल्या टोप्या छान छान, मामा मामी वाटत फिरले साखर आणि पान,
भेटायला आतुरल्या आत्याबाई दोन, नदी काठून आवाज आला, स्टार इज बॉर्न. मम्माचा उडून गेला सगळाच शीन, आणि ओमा ओपा म्हणजे आजी आजोबा ओमा ओपा म्हटले, थँक्स गॉड, शोन शोन शोन, थँक्स गॉड, शोन शोन शोन. जीवन जगत असताना खूप गोष्टी निसटून जातात, राहून जातात. वेळ जातोही, तेव्हा त्या गोष्टीचं महत्व वाटत नाही. पण उशीर झाल्यावर, वेळ निघून गेल्यावर मनाला हुरहुर लागते. माझंही तसंच आहे. खूप मोलाचे क्षण चुकून निघून जातात आणि त्याचा हिशोब मांडणे एवढंच हातात आहे. शीर्षक आहे, राहून गेले. बऱ्याच इथे कॉमेंट्स येत आहेत. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. शीर्षक आहे, राहून गेले. सुकून गेली मऊ प्राजक्ताची सडे, फुले वेचणे राहून गेली. बरसुनी गेला धोधो पाऊस, नाहून जाणे राहून गेले. ओसरून गेल्या अवखळ लाटा, लाटेवर झुलणे राहून गेले. सरून गेली रात पुनवेची, चांदन पांघरण राहून गेलं. उडून गेला गंध फुलांचा, शेज सजवणे राहून गेले. दूर गेला सागर किनारा, वाळूत खेळणे राहून गेले. गळून गेले पोळ मधाचे, मध चाखणे राहून गेले. थकून गेला मोर नाचरा, आसू टिपणे राहून गेले. निघून गेली आई जगातून, कुशीत शिरणे राहून गेले. शेवटचं कडवं आहे. उडून गेली चिमणी पिल्ले, पंखात घेणे राहून गेले. पंखात घेणे राहून गेले. आई हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, जिव्हाळ्याचा. काही वर्षापूर्वी मला आईने एक घोंगडी बनवून दिली होती. माझ्या माहेरच्या धनगराला सांगून मेंढ्यांचं कोवळं जावळ वापरून ती घोंगडी बनवून घेतली होती. आता ती जुनी घोंगडी बघून एके दिवशी मला खूप वाईट वाटलं आणि माझी आई सुद्धा या घोंगडीसारखीच थकली आहे असं वाटलं. आणि त्यातूनच माझी ही आई कविता लिहिली गेली. ही कविता लिहित असताना प्रत्येक अक्षराबरोबर अश्रू ओघळत होते. आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमात ही कविता सगळ्यांना आवडली आहे. आजही मला ही कविता आवडते आणि ही वाचताना डोळे ओले होतात. सुदैवाने माझी आई आज आहे, तरीही विलक्षण हुरहुर वाटते. आईसोबतचे मायेचे क्षण आठवतात आणि मन भरून येतं. ते पुन्हा डोळ्यातून वाहू लागतं. क्षीरसागर सर, आपले धन्यवाद. हिंगोनीकर सर, आपलेही खूप खूप धन्यवाद. मी कविता म्हणते. सुमती ताई आलेल्या आहेत इथे. सुमती ताई नमस्कार. सुमती ताई नाशिकच्या खूप मोठ्या कवयित्री आहेत. त्यांचं पाठ्यपुस्तकातही कविता आहेत. 7वीच्या पुस्तकात, 6वीच्या पुस्तकात आहेत आणि बरेच काव्यसंग्रह आहेत. सुमतीताई माझी खूप लाडकी मैत्रीण. सुमतीताई धन्यवाद. आईची घोंगडी. माझ्या आईची घोंगडी आज धुवायला काढली. जुनी घोंगडी जीर्ण झाली आईच्या थकल्या मनासारखी. मागचा काळ आला भरून, मन वाहिले डोळ्यांच्या धारेतून. घोंगडी करून घेतली आईने मोठी, मला योगासने करण्यासाठी. खास ज्योतिराम धनगराकडून मेंढ्यांचं कोवळं जावळ वापरून. तिच्या मायेचा हात फिरवून लेकीला मऊ लागावे म्हणून. घोंगडीची वीण खूपच घट्ट, जसे तिने पुरविले लेकीचे हट्ट. घोंगडीला नव्हती कुठेही गाठ, जणू राखण्या लेकीचा मानपाठ. अनेक वर्ष मी घोंगडीवर वावरले, तिच्यापासून कधीही ना दुरावले. रेशमी गालीचे घर गेले भरून, पण घोंगडीचा स्पर्श मला जाई सुखावून. घोंगडीची कधी ना घडी ना वळी, बाहू पसरी जणू माझी माय माऊली. माझी घोंगडी
मी अखंड जपावी आणि माझी आई माझ्या जन्माला जावी. माय लेकीचं नातं हे असतंच तसं. हैदराबादची लेक प्रियंका, जी दुर्दैवी घटना, अमानुष खून, आपले दुःख अजून कमी झाले नाही तोवरच हिंगणघाटची घटना घडली व भर चौकात पेट्रोल ओतून लेकीला जाळलं. काय करावे, मनाचा थरकाप उडाला. कोणीच तिला वाचवलं नाही. निर्भया तिच्या नावात असूनही उपयोग झाला नाही. बळ हातात यायला हवं होतं. निर्भयाला न्याय मिळत नाही तोवरच दुसरी बळी प्रियंका व हिंगणघाटची घटना. मुलींनी खंबीर राहायला हवं. मी हिंगणघाटच्या अत्याचारावर एक कार्यक्रम केला होता. त्यातल्या काही कविता आपल्या समोर मांडते. लेख प्रियंका. निर्भयास का भय आले, हात पाय का गळाले, षंढ राक्षसांनी रात्री पाठीत वार केले. लढण्याची तिची धडपड, एका पणतीची फडफड, बांधावरल्या बाभळीला गहीवरून आले. श्वास रोखला काळजाचा, काळी रात भयान रडली, दगडाला पाझर फुटला, तुकडे तुकडे रक्ताळली. तेलवात संपण्या आधी पणती तेजाची विजली. आई वसुंधरेच्या मांडीवर लेक प्रियंका बळी गेली, लेक प्रियंका बळी गेली. माझ्या नाताने इथे धन्यवाद कॉमेंट्स पास केलेली आहे. मेंढ्यांचं जावळ, सुमती पवार म्हणतायत. मेंढ्यांचं जावळ म्हणजे ताई, ताई तुम्ही तर नक्कीच जाणत असाल. मेंढ्यांचं जावळ म्हणजे गोंगडीचं. हा, म्हणजे पिल्ल्याला सुरुवातीला जे छोटे छोटे केस आलेले असतात, म्हणजे जसे लहान आपल्या बाळाच्या जावळाचे केस असतात, तसंच ते मेंढ्यांचं जावळ असतं. आणि ते पहिल्यांदा काढल्यानंतर ठेवलं जातं. ते खूप असं मऊ आणि स्मूथ असतं आणि नंतर येणारे केस थोडेसे राठ असतात. असं हे मेंढ्यांचं जावळ असतं. मुलींनो सांभाळा, बायकांनो सांभाळा. आता लोकशाहीत, स्वराज्यात, स्वतःच्या गावात, स्वतःच्या घरात सुद्धा सांभाळून राहा ग. असं जळू नका, बळी पडू नका. एकानंतर एक किती लेकी बळी जाणार आहेत. सगळ्याच लेकींची पाळी येईपर्यंत की सृष्टी थांबेपर्यंत. आता हे थांबलंच पाहिजे. मुलींनी स्वतःला सांभाळलंच पाहिजे. रजनीताई धन्यवाद. घोंगडी कविता रजनीताईंना आवडलेली आहे. सुमती पवार धन्यवाद. सुमतीताई. उमा धन्यवाद. सगळ्यांच्या खूप कमेंट्स येत आहेत. तुमच्या कमेंट्समुळे मला आणखीनच हुरूप येत आहे. पिंगोनीकर सर धन्यवाद. मुलींसाठी ही कविता आहे. उमलत्या कळ्यांनो सांभाळा. मी थोडं लवकर घेत आहे आणि माझ्या कवितेतलं मी कुठेही सादरीकरण करताना एक ओळ एकाच वेळी वाचते, कारण जास्तीत जास्त तुम्हाला ऐकवण्याचा हा उद्देश असतो. आम्हाला ऐकवण्याची संधी मिळाल्यानंतर किती जास्त ऐकवावं एवढंच आम्ही बघत असतो. ते आम्ही कुठेही कमी पडत नाही त्या बाबतीत. शीर्षक मुळा सकट जाळा. उमलत्या कळ्यांनो सांभाळा, उमललेल्या कळ्यांनो ही सांभाळा. षंढ समाजाचा तुमच्यावर डोळा, फेकून द्या स्वभाव मऊ भोळा. कोमल मनाला स्वतःच जाळा. कोमल मन तुमचं नकोच आहे खरं तर आता. सुंदर दिसणं मुद्दाम टाळा, आता कणखर बाणा पाळा. जळणार तुम्ही अजून किती वेळा, स्वतःचा जीव स्वतःच सांभाळा. वेदना प्रसवणारा स्त्री देह नाही दुबळा, नाही धावणार कुणी कृष्ण सावळा. जळून गेला जरी देह कोवळा. बाप भाऊ पती पुत्र हा सगळा नाद खुळा. अडवणार नाहीत ते यमाच्या खेळा. जळते लेख परक्याची त्यांचा काना डोळा. एक दिवस पोटच्या लेकीची हीच कळा. तू लक्ष्मी, तू सरस्वती, अन्नपूर्णा, भद्रकाली, अवतरू दे तुझ्यामध्ये सदैव मा काली. किती दिवस लावणार स्त्री शक्तीला ताळा.
जागे राहून दुष्कृत्यांना मुळासकट जाळा, मुळासकट जाळा. ओके रे सर. म्हणतायत घोंगडीची ऊब तुमच्या कवितेतून आम्हाला खूप जाणवली. खरंच सर. ह्या आठवणींची ऊब म्हणजे आपल्यासाठी खूप खरंच उबदार असते. आणि सुमतीताई, खरंच पंखात घेणं राहून गेलं. आई गेली जगातून यापेक्षा सुद्धा आपले मुलं पंखात घेणं राहून गेलेलं आपल्याला खूप जाणवत असतं आणि खूप मनाला भावतं आणि मनाला ते हुरहुर लावणारं असतं. मी आता जी कविता धन्यवाद सर. हा रागिनी, माझी मैत्रीण, क्लासमेट रागिनी, खूप खूप धन्यवाद. मी आता जी कविता सांभाळा वाचली त्याच आशयाची एक कृष्ण धावणार नाही अशी कविता मला कमेंट्स मधून बरेच जण म्हणतायत की ती कविता घ्या, पण मी ती कविता इथे घेणार नाही. थोडं दिलगिरी व्यक्त करते. त्याचं कारणही आहे, अनेक जणांनी बऱ्याच वेळा ती कविता ऐकलेली आहे आणि ज्यांनी ही कविता ऐकली नाही त्यांच्यासाठी ती कविता माय मराठी या चॅनलवर युट्यूबवर आहे. तिथे जाऊन आपण ती कविता जरूर ऐकावी. अतिशय सुंदर आवाजात मी तिथे म्हणली आहे. आणि माझी ही आपणास विनंती आहे की कृष्ण धावणार नाही ही माझी कविता आपण माय मराठी चॅनलवर बघावी आणि त्याचबरोबर माझ्या कवितेबरोबर तुम्हाला त्या चॅनलवर आणखीनही बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आपण नक्की नक्की बघा आणि कमेंट्स करा, लाईक करा. तर मी कृष्ण धावणार नाही ही कविता घेणं मला मोह झालेला असला तरीही टाळते, कारण ती बरीच मोठी कविता आहे आणि इथे खूप वेळ जाईल. कुठल्याच आईला वाटत नसतं की आपल्या मुलाने दुष्कृत्य करावे. तिला अशा मुलाची चीड येते, ती आतून जळते. पण घटना घडून गेल्यावर डोळे उघडतात. आयांनी लहानपणापासूनच मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. पुन्हा आईवर ही वेळ येऊच नये. हा हिंगोलीकर सर, खंबीर कणखर होणे आवश्यक आहे असं लेकींना सांगणं योग्यच आहे असं ते म्हणतायत. धन्यवाद सर. अशी वेळ कुठल्याच आईवर येऊ नये आणि कुठल्याच आईला ते आवडतही नसतं. यासाठी वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होत नाही. आयांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. आई हे असे कृत्य आपल्या मुलांनी केल्यानंतर खूप अस्वस्थ होते, हताश होते व आतल्या आत मरते. तिचं आईपणही मरतं आणि ती स्वतःच काहीतरी प्रायश्चित्त घेण्याच्या याच्यामध्ये विचारामध्ये असते. मी जेव्हा हिंगणघाट अत्याचारावर कार्यक्रम घेतला तेव्हा मला एका जाणकाराने सुचवलं होतं की ताई, अशा हलक्या फुलक्या कविता घेऊ नका, जरा आक्रमक कविता घ्या. मी ही कविता इथे म्हणताना पुरुष वर्गाची क्षमा मागते. खर तर तसं क्षमा मागण्याचं काही कारण नाही आहे. ही कविता आक्रमक नाहीच, एका आईची तळमळ या कवितेतून मांडली आहे. हो सुमतीताई, कुठल्याच आईला वाटत नसतं की, ताई म्हणतायत कुठल्याच आईला वाटत नसतं, हे खरं आहे. ह्या कवितेतून आता मी जी कविता ठेवणार आहे त्या कवितेतून थोडीशे काही कडक शब्द आहेत. खरं तर मला हे ते पटत नाही, पण ते घ्यावे लागतात आणि मी ते घेणार आहे. त्याचं कारणही आहे. आजच मी विचार केला होता की ही कविता घ्यावी की नाही घ्यावी, पण ही कविता घेतल्याशिवाय मला आज तर अगदी माझं पक्कच ठरलं. कारण मी आज फेसबुकवर कदम सरांची एक पोस्ट वाचली. राजेसाहेब कदम सरांनी लिहिलेली पोस्ट वाचली आणि मला ती पोस्ट खरंच मनापासून आवडली. त्यामध्ये अगदी 2च ओळी लिहिलेल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या की डरा हुआ कवी मरा हुआ समाज पैदा करता है. ह्या ओळी वाचल्यानंतर तर मी अगदी ठरवलं की प्रायश्चित्त ही कविता आपण घ्यायचीच.
आई आपल्या मुलाला काय म्हणते बघा. कवितेचं शीर्षक आहे प्रायश्चित्त. हा प्रतिभाताई, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आई आपल्या मुलाला म्हणत असते. कवितेचं शीर्षक आहे प्रायश्चित्त. माझ्या गर्भातून प्रसवलेल्या नालायक महापापी मुला, सांग तुझ्या आईने काय करावे? पिसाट वासनेने तुला एवढे वेढावे, आया बहिणींची तू लक्तरे काढावे. अरे माझ्या दुधाने एवढे माजावे, पाहून तुला मदिरेनेही इथे लाजावे. निरागसांचे चित्कार मी कसे विसरावे, दुष्टाला जन्म दिला आईनेच प्रायश्चित्त घ्यावे. सांग तुझ्या आईने काय करावे? जी आई मुलाला छकुल्या, गोडुल्या, सोनुल्या, तान्हुल्या म्हणत असते, ती आई आपल्या मुलासाठी काय काय अलंकारिक शब्द वापरते बघा. सांग तुझ्या मुलाने काय करावे? कायद्यालाच मी हातात घ्यावे, अभय नारी जातीला द्यावे. दुष्टा तुला दगडाने ठेचावे, खोटा तुला खंदकात लोटावे. श्वापदा तुला विष घालून मारावे. दुर्जना तुला रॉकेल ओतून जाळावे. नराधमास जन्म दिला खर तर आईने जळावे. बघा, दुष्टा, खोट्या, स्वापदा अशी शब्द वापरायची आईवर वेळ आणली की जे आपलं तान्हुलं, शोनुलं, छोकलं लाडोबा असतो त्याच्यासाठी त्या आईचा जीव किती तळमळत असेल. नराधमास जन्म दिला आईनेच जळावे. ह्या ज्या शिक्षा देण्याचा आई विचार करते, त्यानं जे कृत्य केलेलं असतं त्या मानाने ह्या शिक्षा काहीच नाहीये. सांग तुझ्या आईने काय करावे? तुला वेशीवर उलटे टांगावे, लहान थोरांनी तोंडावर थुंकावे. तडफडलेल्या लेकीच्या हुंदक्या इतुके अंगावर तुझ्या चटके डागावे. दुष्ट अंग तुझे चाबकाने फोडावे, जन्मदात्रीनेच तुला उभे चिरावे. पापी शरीर तुझे गिधाडांना चारावे. दुर्भाग्य असे पृथ्वीवर न उरावे, दुर्भाग्य असे पृथ्वीवर न उरावे. सुमतीताई झाशीची राणी म्हणतात. धन्यवाद सुमतीताई. कदम सरांना ही कविता आवडली आहे. धन्यवाद कदम सर. आपल्यामुळेच आम्ही या कविता लोकांच्या मनामध्ये पोहोचवू शकतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण थोडं वेगळ्या विषयाकडे जाऊया. आपल्याकडे पितृपक्षामध्ये पूर्वजांना जेवू घालण्याची प्रथा आहे. माणूस किती लांबचा विचार करतो. 7 पिढ्यांच्या पितरांना आपण गोडधोड जेवू घालतो. माझ्या मनाला प्रश्न एकच पडतो की परदेशातले पूर्वज किती युगापासून उपाशी असतील सांगा. म्हणूनच की काय कदाचित ते पांढरे शुभ्र जन्मत असावेत भूतासारखे. मी आता आपल्यासमोर काही चारोळ्या ठेवणार आहेत आणि त्या चारीही चारोळ्या पितृपक्षावरच्याच आहेत, म्हणून मी एकत्र मांडते आहे. हो प्रतिभाताई, काय करणार आई असं म्हणतायत. हा आईनी खर तर आधीपासूनच शिकवण देणं गरजेचं आहे. प्रत्येक आईची ही मनाची अवस्था खर तर आपल्या भारतातली भारत माता स्त्री म्हणजे आपण आपल्या देशाला सुद्धा माता म्हणतो. आणि अशा कुठल्याही भगिनीवर अशी वेळ येऊच नये अशी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करू व तशी वाटचाल करू. चारोळ्या ठेवते. पितृपक्ष. रंगीबेरंगी चिंध्यांच्या वादात माणुसकीचे रंग उडाले, मेल्यावर मात्र सगळ्यांचे काळे भोर कावळे झाले. दुसरी चारोळी. जाती धर्माच्या वर्गवारीत रंगारंगांनी रंगून गेले, गरीब श्रीमंत उच्च नीच सगळे छपरावर बसले. कर्म धर्म कामदाम दाही दिशांनी धावले, म्हणजे परदेशात पण गेले ते. पितृपक्ष जेवायला ते भारतातच हजर झाले.
कावळा कावळी अंडे पिल्ले झाडांवर घरटे थाटले. एक दिवस खीर खाऊन 7 पिढ्या जगले. एक दिवस खीर खाऊन 7 पिढ्या जगले. आता मी जी कविता आपल्या समोर मांडणार आहे, माझ्या सगळ्या कवितेतली ही आवडती कविता आहे. ही कविता मला खूप आवडते, कारण माझं निसर्ग आणि पानं फुलं याची मला आवड असल्यामुळे मला कदाचित ही कविता आवडत असावी. कुणाच्या अंत्यविधीला गेलं की ती जळणारी लाकडं बघून माझा जीव जळतो व वेगवेगळ्या धर्मातल्या अंत्यविधी डोळ्यासमोर येतात. आपला देहही असाच एक दिवस जळून जाणार आहे, हे जीवनाचं एक कटू सत्य आहे. सगळे अवयव डोळ्यादेखत जळून राख होतात. कितीतरी लोकांना डोळे नाहीत, किडनी खराब झालेलीही खूप लोक आहेत. आपल्या डोळ्यासमोर आपला जीवलग नाहीसा होतो. त्याला अमर करता येईल का, असा मनात माझ्या विचार येतो. बघूया, असं राख होणं, आपल्या देहाची राख होणं थांबवता येईल का? आणि आपण ठरवलं तर नक्कीच येईल. मी कविता आपल्या समोर मांडते. कवितेचं शीर्षक आहे असे मरण. ही माझी आठवणी आहे. जसं बहिणाबाईंची मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकता हाकता फिरी येई फिर पुन्हा येई पिकावर. कवितेचं शीर्षक आहे असे मरण. असे मरण न यावे जिथे सरण रचावे. मुक्या झाडा का जाळावे, जातो माझा एक जीव. झाडे जळती अनेक, झाडे हौसेने लाविली, किती कष्टाने वाढली. तोडून क्षणात नामशेष, तिथे त्यांचा काय दोष. असे मरण न यावे. काशी पावित्र्याचे क्षेत्र, काशी पावित्र्याचे क्षेत्र प्रेता टाकून का नासावे. गंगा गोदा माय माझी, तिचे पाणी का सडावे. बघा, आपण आपल्या मरणाबरोबर आपल्या गंगा मातेला सुद्धा एका दृष्टीने मारतच असतो. ह्या कोविडमध्ये गंगा सुद्धा स्वच्छ आणि सुंदर पवित्र झाली आहे. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ह्या लॉकडाऊनचा फायदा निसर्गाला खूप झाला. आणि काही तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की 1 महिना आपण दरवर्षी लॉकडाऊन पाळत जावं, आपल्यासाठी नाही तरी निसर्गासाठी. असे मरण न यावे. नको अंगोळ मांजर पाठ, धड बसे नाही नीट. धड म्हणजे इथं प्रेत असं अपेक्षित आहे मला. धड बसे नाही नीट, मेकअपचा खोटा थाट, किती येतो याचा वीट. चितेवर तेल तुप व्यर्थ सारा हा आभास, रांगा लावून रडून निर्जीवास का भेटावे. असे मरण न यावे, असे मरण न यावे. नको गर्दी आटापिटा, नको गर्दी आटापिटा, डोळे माझे अंधांना वाटा. देह माझा विभागून टाका, हवा त्यास तसा वाटा. घर सोनं नको वाटा, नको जमीन जुमला, नको फोटो नको ठसा. श्राद्ध मंत्र काक खोटा, देह माझा हा किमती, नका करू त्याची माती, नका करू त्याची माती. केळगावकर सर, धन्यवाद. धन्यवाद सर. सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट्स येत आहेत. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सुमतीताईंना ही कविता आवडली आहे. अमर करणे हे त्यांना खरंच आवडलेलं आहे. सुमतीताई धन्यवाद. धन्यवाद कदम सर. अखिल भारतीय साहित्य संमेलनात 93व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निवडलेली ही कविता अनेक ठिकाणी लोकांना आवडली. नवरात्रात देवीची उपासना केली जाते. स्त्री पुरुष दोघेही देवीची उपासना करतात, आईची उपासना करतात, आई राजाचा उदो उदो करतात. खऱ्या अर्थाने आईला, एका स्त्रीला समाजात मानाचं स्थान आहे का? घराची सफाई होते, पण मनाच्या सफाईचं काय? ती कधी होणार? यावरती माझी ही कविता आहे.
हिंगोलीकर सर म्हणतायत झाडांची काळजी, पाण्याचे पावित्र्य, निसर्ग समतोलासाठी आवश्यक आहे. हो सर, 1 महिना आपण न कमवता राहिलं तरी चालेल, पण हा निसर्ग सुंदर होणं, स्वच्छ होणं गरजेचं आहे. खरंच या लॉकडाऊनच्या काळानंतर म्हणण्यापेक्षा कोरोनाच्या काळानंतरही लॉकडाऊन पाळणं खरंच एक चांगली कल्पना आहे. आता किती अंमलात आणली जाईल हे सांगता येत नाही, पण कल्पना खूप चांगली आहे. रोकडे सर, धन्यवाद. रोकडेताई, शोभा रोकडेताई. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कविता ठेवतीये. जागी हो ग. घर अंगण धुवून पुसून देव्हाऱ्यात देवी सजली, जन्मदात्री मळून गेली, वृद्धाश्रमी घटका मोजली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. रास गरबा दांड्या टिपऱ्या देव्हाऱ्यात देवी खेळली, दारू बाटल्या नंग्या नाचात लेक सून बुडाली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. खण ओट्या नऊवारी नखरा देव्हाऱ्यात देवी शृंगारली, राखी बांधून ओवाळणारी भर चौकात नागवली. आता राखीचा सण आपला जवळ येतो आहे. दीपमाळा पोत पेटला देव्हाऱ्यात देवी उजळली, वंशाचा दिवटा हव्यासा पोटी उजळण्या आधीच पणती विझली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. जेवण खान आराधा पंक्ती देव्हाऱ्यात देवी जेवली, दूध माया आटला पाना लेक पोटात मारली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. दशभुजांनी शस्त्रे टेकली देव्हाऱ्यात देवी, दशभुजांनी शस्त्रे टेकली देव्हाऱ्यात देवी निजली. आग उसळली कुंडे पेटली, जिवंत स्त्री बळी गेली, जिवंत स्त्री बळी गेली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. उठ काली जागी हो ग, शक्तीपीठ थरारली. खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. घर हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे. आपण आता उत्तरार्धाकडे वळत आहोत. घर हा आपल्या सगळ्यांचा आवडीचं ठिकाण आहे. जगात कुठेही फिरून या, थोडे दिवस ठीक आहे, पण कधी एकदा घरी येईल असं झालेलं असतं. घर म्हणजे दगड विटा सोफा कपाट नव्हे, तर घरातल्या माणसांची ओढ असते. त्यांच्यासाठी सगळी धडपड आटापिटा असतो. हे घरपण कुटुंबातल्या प्रत्येकाला टिकवावं लागतं आणि सगळ्या माणसांचे मन म्हणजेच घर आहे. आणि हे टिकवण्याचं आज आपल्याला खरोखरच एक सुंदर गोल्डन चान्स आलेला आहे. आज लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत, हे आपलं भाग्य म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल परम भाग्य. आम्हा बायकांनाही एवढं घरातल्या माणसांबरोबर, पुरुष माणसांबरोबर, नवऱ्याबरोबर राहता आलं नाही इतके दिवस. आणि नवरे लोकांना सुद्धा हौस असलेली घरातली कामं छोटी मोठी करता येतात आणि मस्तपैकी घरात बसता येतंय. हे खरंच आपलं भाग्य आहे. एक आपण पॉझिटिव्ह विचार घेतला ह्या कोविड-19च्या काळात, तर घर म्हणजे आपल्यासाठी खरंच आवडतं ठिकाण आहे. माझी कविता घेते घर, आणि यानंतर मी समारोपाची कविता घेणार आहे. मला वाटतंय बराच वेळ झालेला आहे. हो, 1 तास होऊन गेलेला आहे. घर मनाचे मंदिर, सडा रांगोळी सुंदर, स्वप्न घराचे साकार, मना मनांचा आकार. घर मनाचे मंदिर, तन मन अलंकार, त्याने राखला संसार. घर पवित्र मंदिर, येथे पूजले संस्कार. घर मनाचे मंदिर, पाऊस पाणी ऊन वारा, घर रक्षणा तयार. खुलं मोकळ अंगण, अडवी वाईटा कुंपण. घर मनाचे मंदिर, जपा ऊन पाणी वाणी, जपा ऊन पाणी वाणी. सोलार देतो वीज पाणी, वाळू कणांना जोडेल, सपन मायेच सजल. घर
मनाचे मंदिर. जीव गुंते आत आत, किती विसावा शांत शांत. लेकी सुनेचे डोहाळे, घर रंगाने उजळे. घर मनाचे मंदिर, घर मनाचे मंदिर. बाळ घरभर खेळे, गुज बोली घुंगुर वाळे. आल्या गेल्यांचा आदर, झाडा वेलींची झालर. घर मनाचे मंदिर. घराबरोबरच आजूबाजूला झाडा वेलींची झालर. ठीक आहे, आपल्या घरात जागा नसेल तरी सुद्धा रोडवर ही झाडावेलींची झालर प्रत्येकाने लावणं खूप गरजेचं आहे. फळा फुलांचा बहार, स्वर्ग हिरवा हा सुंदर. माय बापा सम छत्र, राखू घराचे पवित्र. घर मनाचे मंदिर, घर मनाचे मंदिर. सुमतीताई म्हणतायत, काली उठायलाच हवी. हो ताई, तुमच्यासारखे अनेक जण कालीच्या रूपानेच काम करत आहेत. आपल्या खूप कविता मला आवडतात आणि रोज एक कविता करणाऱ्या अशा ह्या सुमतीताई आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कवितेवर लिहितात की आपण कधी किती वाजता कविता केली तर रात्री 1 वाजता सुद्धा मला सुमतीताईची कविता आलेली आहे. धन्यवाद ताई. हिंगोलीकर सर म्हणतायत, घर म्हणजे विश्रांती. हो सर, घर हे शेवटी आपल्या सगळ्यांचं विश्रांती स्थान आहे. तसं तर मनाची विश्रांती घेण्याचं ते स्थान आहे आणि सगळं विश्व म्हणजेच आपलं घर आहे असंही आपण मानलं पाहिजे. आणि या विश्वाच्या घरासाठी धडपडणारे बरेच लोक आहेत. जसं की आज माय मराठी चॅनल सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहे. मी माय मराठी चॅनलचे राजेसाहेब कदम सरांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानते व सर्व रसिक श्रोत्यांनी माझ्या कवितांना भरभरून दाद दिली. आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते व आपल्या समोर समारोपाची कविता ठेवते व थांबते. 1 तास उलटूनही बराच वेळ झालेला आहे. समारोपाची कविता घेते. जीवन संध्या. जीवन गाणे गाता गाता सूर ओठात गुंजले. गायलेल्या संचितांचे जीवन मंगल गीत झाले. आसो काळजाचे पुसता पुसता काळीज माझे चिंब झाले. सुख दुःखांच्या आसवांनी काळजाचे पाणी झाले. रेशीम धागे बांधता बांधता मन मऊ हळवे झाले. मोरपिसांच्या हळू स्पर्शाने मन रेशीम बंध झाले. स्वप्न नवे पाहता पाहता रूप साक्षात अवतरले. दिल्या घेतल्या वचनांनी मन स्वप्नाहून नवे झाले. घरदार सजता सजवता हृदय पावित्र्यात नांदले. सुहृदयांच्या सत्संगाने घर माझे मंदिर झाले. घर माझे मंदिर झाले. रंगरंगी रंगता रंगता सप्तरंगे उधळली. रंगसंगती मांडता मांडता जीवन संध्या ही रंगली. जीवन संध्या ही रंगली. धन्यवाद.